अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 8. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधिली जीवनकळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. संतांच्या संगतीत राहून मनाची विषयांकडील धाव थांबवून लय योगाने किंवा ध्यानयोगाने श्रीहरीला प्राप्त करून घेतले पाहिजे. वाचेने प्रेमपूर्वक रामकृष्णादी नामांचा जप करणे हेच जीवाचे शुद्ध स्वरूप आहे. राम जप हाच शिवाचा आत्मा आहे. एकतत्व स्वरूप श्रीहरीच्या ठिकाणी पुरणाऱ्या नामाचे साधन ज्याने साधले त्याला द्वैताचे बंधन उरत नाही. या नामामृताची गोडी केवळ विष्णू भक्तांनाच लाभलेली आहे. पण योग साधन करणाऱ्या योग्यांना केवळ जीवन दीर्घकाळ जगण्याची कला तेवढी साधली आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. नारदांनी गर्भावस्थेतच प्रल्हादाला केलेला उपदेश दृढ श्रद्धेमुळे त्यांच्या ठिकाणी पूर्ण ठसला आणि उद्धवाला त्याच्या अनन्य भक्तीमुळे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाचा उपदेश केला. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, सर्व साधनात नामोच्चारण हे अत्यंत सुलभ व श्रेष्ठ साधन आहे. शिवाय इतर साधनांनी हरिप्राप्ती कठीण आहे. हे एखादाच विरळा भाग्यवंत जाणतो. श्रीपती प्राप्त करून घेण्याचा मार्ग कोणता? तर प्रथम सत्संग करावा. सत्संगामुळे हरिनाम, हरिनामाचे प्रेम, भगवत कथा इत्यादी आवडू लागते आणि त्यामुळे मनाचा जो स्वाभाविक ओढा विषयांकडे असतो तो अनायासे नाहीसा होतो. मनाच्या या स्वभावाचे माऊलींनी मोठे मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात, काजे यया मनाचे एक निके, जे हे देखिले गोडीची या ठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कौतुके, दावित जाईजे. मनाचा एक मोठा गुण असा आहे की जेथे सुखाचा अनुभव येईल तेथे ते स्थिर होते. म्हणून त्याला परमेश्वराच्या अनुभव सुखाचे कौतुक दाखवित राहावे. संतांच्या संगतीत हीच गोष्ट घडून येते. त्यामुळे मनाला विषयानुभवाचा कंटाळा येऊन ईश्वरानुभवात गोडी वाटू लागते. मनोमार्ग म्हणजे मनाची विषयसुखाकडील धाव. तिची गती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी लय किंवा स्थिरता. संतांचे वागणे नेहमी सगुण भक्तिप्रेमाने भरलेले असल्यामुळे त्यांच्या संगतीत भक्तिप्रेमाचे शिक्षण अनायासे मिळते आणि त्या प्रेमाने श्रीहरी आपलासा करता येतो. सगुण श्रीहरी हा आपला आत्माच होय असे कळून आल्यावर त्याच्यावर आत्मवत प्रेम जडते व त्यामुळेच त्याच्या नामावरही तसेच प्रेम जडते. त्या प्रेमामुळेच तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, अशी स्थिती होते. अशा रीतीने नामधारक भगवान नाममय होऊन नामाच्या द्वारे श्रीहरीच्या ठिकाणी अखंड समरस होऊन राहतो. म्हणून जितक्या प्रेमाने नामस्मरणाचा वाणीला चाळा लागेल तितका जीव प्रेमरूप होत जाईल. वाचेने हरिनामस्मरण करणे हेच जीवाचे शुद्ध प्रेमस्वरूप होय व ते नामस्मरणाने साधते. जीव अज्ञानी असल्याने प्रथम त्याला हे उमगत नाही, पण शिव ज्ञानी असल्यामुळे त्याला रामनाम हा आपला परमप्रिय आत्माच वाटतो. रामकृष्ण हे नामस्मरण म्हणजे जीवाचे ठिकाणी श्रीहरीविषयी असलेले वाचिक प्रेमच होय. ज्याप्रमाणे मूल आई आई करून आईविषयीचे प्रेम वाचेने व्यक्त करते,
तसाच जीव वाचेने नामस्मरण करून भगवंताविषयीचे प्रेम व्यक्त करतो. एक तत्वी म्हणजे श्रीहरीच्या ठिकाणी. श्रीहरी हेच एक अद्वैत तत्व आहे. वस्तुतः शिव, जीव आणि जगत या 3 वस्तू नसून एका श्रीहरीच्या ठिकाणी या 3 वस्तूंची कल्पना जीवाने केली आहे आणि ही द्वैत कल्पनाच जीवाच्या संसार सुखाला कारण आहे. एका प्रेमभक्तीने अखंड भगवदाकार चित्त राहिल्यास जगाचा आभास किंवा द्वैताचा आभास पूर्ण मावळतो. अत्यंत एकत्वत्वरूप सगुण श्रीहरीला प्राप्त करण्याकरता ज्यांनी नामस्मरण रूप साधनाचा उपयोग करून श्रीहरीला अंतःकरणात साठवले, त्यांना सर्वत्र श्रीहरीच्याच सत्तेचा अनुभव येत असल्यामुळे द्वैताचा भास मुळीच उरत नाही. भगवंताचे नाम व रूप दोन्ही निरुपाधिकच आहेत. नामस्मरणाच्या द्वारा श्रीहरीच्या दिव्य रूपाचे ध्यान होऊन सर्वत्र एकतत्वरूप श्रीहरीचाच प्रत्यय येतो. भगवंतांचे नाम हेच खरे अमृत आहे. स्वर्गातील अमृत हे फक्त आयुष्याचा काळ वाढविणारे आहे, अविनाशी करणारे नाही. पण हरिनामामृताचे सेवन हरिरूप करणारे आहे. याची गोडी फक्त हरिभक्तांनाच कळते. विषयाकडील मनाची ओढ थांबवून भगवंताकडे प्रेम लागण्याकरता प्रथम जरी नामस्मरण साधकाला प्रयत्नपूर्वक करावे लागले तरी पुढे ते स्वाभाविक होते. इतकेच नाही तर भगवंत प्राप्तीनंतरही अखंड चालू राहते. सगुण भगवंताविषयी अखंड प्रेममय अंतःकरण असणे हीच भक्ताची जीवनमुक्त स्थिती आणि विदेहमुक्ती होय. भक्ती वाचून योगाचा अभ्यास करणाऱ्यांना हे प्रेम समाधीचे सुख मिळत नाही. चांगदेवांना ज्ञानदेवांच्या भेटीनंतर हे सुख मिळाले. योगाभ्यासाने 1400 वर्षांचे आयुष्य त्यांनी मिळवले, पण त्या आयुष्याची सार्थकता भक्तांच्या भेटीनंतर झाली. एका नामस्मरणाने प्रल्हाद पूर्ण भगवत स्वरूप झाला आणि उद्धवाला भगवंतांनी मुक्तीवरील भक्तिरूप नामस्मरणाचा उपदेश केला. या उदाहरणांवरून हेही सिद्ध होते की श्री गुरु कृपेनेच हरिनामाचे प्रेम उत्पन्न होते आणि श्री गुरुमुखाने घेतलेले नाम साक्षात्कार करून देते. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, हरिनाम हे अत्यंत सोपे व अचूक साधन आहे. इतर साधने कठीण आहेत, शिवाय त्यात विघ्नेही उत्पन्न होतात. पण नामस्मरणाची ही योग्यता जाणून त्यावर विश्वास ठेवणारा मात्र दुर्मिळ असतो. कारण जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.